हॅलो मित्रांनो, सर्व कसे आहात? मजेत आहात? सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज आपण 10 क्लास पार्ट 2 जॉमेट्रीचा पहिला चॅप्टर सिम्युलॅरिटी घेणार आहोत. या पहिल्या चॅप्टर सिम्युलॅरिटी मध्ये काय आहे, काय नाही आहे, कसं सॉल्व्ह करायचं, सिम्युलॅरिटी म्हणजे काय, रेशो म्हणजे काय, करस्पॉन्डिंग म्हणजे काय, कॉन्ग्रंट म्हणजे काय, सिम्युलॅरिटी म्हणजे काय, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपला पार्ट 1 चॅप्टर पार्ट 1 पार्ट 1 चा अल्जेब्रा जो आहे आपला पार्ट 1 त्यातला पहिला चॅप्टर संपलेला आहे. त्या पहिल्या चॅप्टर मधला प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट नंबर 1 मधला क्वेश्चन नंबर 4 हा कंटिन्यू आहे. त्याच्या आधीचे पहिला, दुसरा, तिसरा हे 3 क्वेश्चन सुद्धा प्रॉब्लेम सेटचे झालेले आहे. आज म्हटलं चला जॉमेट्रीचे एकही व्हिडिओ घेण्यात आलेले नाही, म्हणून मी जॉमेट्रीचा एक व्हिडिओ घ्यायचं ठरवलं. म्हणून आज मी जॉमेट्रीचा व्हिडिओ घेत असल्यामुळे तर काय आहे, पहिल्या चॅप्टरला सिम्युलॅरिटी. व्हॉट इज मीन बाय सिम्युलॅरिटी? सिम्युलॅरिटी म्हणजे काय? इक्वल इक्वल, सिम्युलर इक्वल इक्वल इज कॉल्ड सिम्युलॅरिटी. याच्याकडे पण 10 रुपये, त्याच्याकडे पण 10 रुपये, सिम्युलॅरिटी आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, तो पण राईट अँगल ट्रायंगल आहे, सिम्युलॅरिटी आहे. हा अँगल 90 डिग्रीचा आहे, तो अँगल सुद्धा 90 डिग्रीचा आहे, सिम्युलॅरिटी आहे. तो अँगल 60 डिग्रीचा आहे, हा अँगल 60 डिग्रीचा आहे, सिम्युलॅरिटी आहे. इट्स कॉल्ड सिम्युलॅरिटी. इक्वल इक्वल, दुसरं काही नाही, इक्वल इक्वल म्हणजे सिम्युलॅरिटी. पण या सिम्युलॅरिटीमध्ये आपण काय शिकणार आहोत? लेट्स स्टडी रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. हा एक शिकणार आहोत. म्हणजे दोन ट्रायंगल दिले राहील, त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, त्या दोन ट्रायंगलचा एरिया जो आहे त्या एरियाचा रेशो काढायचा. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचे एरिया काढायचे आणि ते एरिया रेशोमध्ये दाखवायचा. बरोबर? गोष्ट अशी का रेशो म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय रेशो? A ratio compared to or more quantities of the same kind, showing how much bigger one is than the other. Got it? A ratio is a relationship between two number. How many times the first number contain the second number is called ratio. रेशो म्हणजे काय? दोन किंवा अधिक समान गोष्टींची तुलना, गोष्टी किंवा नंबर किंवा वस्तू काही पण असो, त्याची तुलना किंवा त्यांचा संबंध दर्शवणारी संख्या म्हणजेच रेशो. उदाहरणार्थ दिलं तर रेशो म्हणजे काय? उदाहरणार्थ बघा, चायचा बघा, भाजी बघा, काही पण बघा, काही पण. आता एक हा गंज आहे, याचा आपल्याला चाय करायचं. काय करायचं? चाय बनवायचा आहे. या चायसाठी काय म्हणते, 2 चम्मच चापत्ती, 2 चम्मच चापत्ती घेतली आणि 3 चम्मच साखर घेतली, 3 चम्मच साखर घेतली. झालं ना? त्याचा रेशो. तर मग चापत्तीचा आणि साखरचा रेशो काय? 2:3. 2:3. हा जो 2:3 जो दिसणार आहे, हा 2:3 हा झाला साखर आणि चापत्तीचा रेशो, इज कॉल्ड रेशो. म्हणजेच काय आहे रेशो म्हणजे काय? इथं दोन वस्तू आहे, दोन पदार्थ आहे, दोन वस्तू आहे, दोन काही पण आहे. ते दोन वस्तूपैकी कोणती वस्तू जास्त आहे, त्यांचं कोणाची क्वांटिटी जास्त आहे? साखरची क्वांटिटी जास्त आहे, 3 आहे, म्हणजे साखर जास्त टाकण्यात आलेली आहे. चापत्ती 2च चम्मच आहे म्हणजे कमी आहे, साखर 3 चम्मच आहे म्हणजे जास्त आहे. म्हणजे फक्त तुलना, कोणाकडे किती जास्त आहे हे दाखवण्यासाठी हा रेशोचा वापर केला जाते, दुसरं काही नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? त्यानंतर काय होते, आता हे मी आधी पुसून टाकतो, तुम्हाला लोकांना कन्फ्युजन होऊ नये यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर या चॅप्टर मध्ये सिम्युलॅरिटी झाला, रेशो झाला. त्याच्यानंतर या चॅप्टर मध्ये 3-4 शब्द आहेत, वर्ड आहेत. ते असे वर्ड आहेत की ते कन्फ्युजन करतात, म्हणून ते मी चॅप्टरच्या सुरुवातीला सांगून द्यायचं ठरवलं.
काय करतात, जसे की करस्पॉन्डिंग, कॉन्ग्रंट आणि सिमिलॅरिटी, हे 3 जे वर्ड आहेत हे कन्फ्युजन करतात. करस्पॉन्डिंग म्हणजे काय? करस्पॉन्डिंग मीन्स मॅचिंग प्लेस, अँगल, साईड. एक ट्रँगल आहे, एक ट्रँगल आहे, त्या ट्रँगलचं व्हॉट सपोज करस्पॉन्डिंग काय म्हणते? मॅचिंग प्लेस, अँगल, साईड इज कॉल्ड करस्पॉन्डिंग. एक ट्रँगल आहे सपोज, हा ट्रँगल आहे, म्हणजे हा का म्हणते करस्पॉन्डिंग मीन्स फक्त आणि फक्त एकमेकांशी जुळणारे घटक. आपल्याला त्याशी काय घेणं देणं नाही, तो किती लंबा, किती मोठा, किती छोटा आहे, त्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ठीक आहे, अँगलच चुकला, सॉरी. आता हा बघा, हा राईट अँगल ट्रँगलचा घेतो म्हटलं. ठीक आहे, आता हा राईट अँगल ट्रँगल घेतल्यानंतर इथं हा राईट अँगल ट्रँगल आहे, आणि दुसरा पण एक जर घेतला मी ट्रँगल, आणि त्याला जर मी, सॉरी हँडरायटिंगकडे लक्ष तेवढे खास द्या नको, त्याच्यावर जर मी परपेंडिक्युलर काढला तर परपेंडिक्युलर नेहमी हा 90 डिग्रीचा असतो, बरोबर आहे. मी याला जर नाव दिलं हा आहे ABC, लक्ष द्या मी लिहित नाही, व्हिडिओ लंबा जाईल म्हणून. हा आहे ABC आणि हा आहे PQR. हा काय? PQR. तो ABC आहे आणि हा PQR आहे. ते ABC आणि PQR मध्ये हा जो सॉरी हा Q राहील, अच्छा तर हा जो Q राहील, हा Q हा R, याच्यामध्ये परपेंडिक्युलर जे पडणार आहे हा, त्याला आपण यस घेतला. काय घेतला? यस. आणि याला A आणि हा B झाला. ठीक आहे, सॉरी C केला मी, हा झाला B. तर याच्यामध्ये अँगल B अँड अँगल यस इज कॉल्ड करस्पॉन्डिंग. Angle B and angle S is called corresponding because of 90 डिग्री. म्हणजे दोन्ही अँगल एकमेकांशी जुळणारे आहेत. मॅचिंग प्लेस आहे, मॅचिंग अँगल आहे, मॅचिंग अँगल असतात, प्लेस असतात, साईड असतात. सपोज आता हा आहे 10, हा 10 सेंटीमीटरचा साईड आहे, साईड आहे, आणि सपोज हा 5च असेल, तो त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तो लंबा आहे की मोठा छोटा त्याशी काही घेणं देणं नाही. करस्पॉन्डिंग मध्ये करस्पॉन्डिंग म्हणते की एकमेकांशी जुळणारा, फक्त जुळणारा. डुप्लिकेट इज कॉल्ड करस्पॉन्डिंग. ठीक आहे, त्यानंतर येते कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट मीन्स एकरूपता. एकरूपता. टू फिगर आर कॉन्ग्रंट if they have exact same shape and exact same size is called congruence. तो एकदम एकरूपता आहे. करस्पॉन्डिंग काय म्हणते? करस्पॉन्डिंग काय म्हणत होतं? मला काही घेणं देणं नाही, तो लंबा आहे, छोटा आहे, मोठा आहे, त्याला मला काही घेणं देणं नाही. एकमेकांशी जुळणारे घटक, मॅचिंग प्लेस, अँगल और साइड इज कॉल्ड करस्पॉन्डिंग होता. परंतु कॉन्ग्रंट काय म्हणते? सेम प्लेस, सॉरी सेम शेप अँड सेम साईज इज कॉल्ड कॉन्ग्रंट. एक रूपता आहे, मला सेम साईज पण सेम पाहिजे आणि शेप पण त्याचा सेमच पाहिजे, त्याला कॉन्ग्रंट म्हणतात. साईज सेम म्हटलं तर हाच 90 डिग्रीचा अँगल, हा 90 डिग्रीचा आहे, राईट अँगल ट्रँगल बनवत आहे. दुसरा आहे PQR, तो सुद्धा 90 डिग्रीचाच आहे, राईट अँगल ट्रँगल बनत आहे. म्हणजे ABC 90 डिग्रीचा बनत आहे, PQR पण 90 डिग्रीचा बनत आहे. दोघे एक रूपता आहे, सेम आहे, साईज सेम आहे, शेपही सेमच आहे, साईज पण सेमच आहे, अँगल पण सेमच आहे, कॉन्ग्रंट, खतम. ठीक आहे. आणि सिमिलॅरिटी मीन्स टू फिगर आर सिमिलर. दोन फिगर जे आहेत दोन्ही फिगर सिमिलर आहे इफ दे हॅव द एक्झॅक्ट शेप बट कॅन बी डिफरंट साईज. सिमिलॅरिटीमध्ये साईजचं काही घेणं देणं नाही. सिमिलॅरिटीसाठी फक्त शेप हे सारखी पाहिजे, सिमिलर पाहिजे. त्याचा साईज छोटा असो मोठा असो काय घेणं देणार नाही. हा ट्रँगल सपोज 100 सेंटीमीटरचा आहे आणि हा ट्रँगल 50 सेंटीमीटरचा आहे, परंतु दोघांच्या
शेप जो आहे तो सारखा आहे, साईजची काही घेणं देणं नाही. शेप सारखा आहे म्हणजे सिमिलर आहे. शेप सारखा आहे म्हणजे सिमिलर आहे. लिहत असाल तर व्हिडिओ स्टॉप करून लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. सिमिलर जर शेप एक्झॅक्ट सेम आहे, सिमिलर आहे, आणि शेपही सेम आहे आणि साईज पण सेम आहे, तो कॉन्ग्रंट. साईज, शेप आणि साईज बोथ आर exactly same, congruent, but only shape same is called similarity. And corresponding matching place angle side is called corresponding. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर्वांना. त्यानंतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम शिकणे आपल्याला. त्यानंतर कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनल थेरम, टेस्ट ऑफ similarity of triangle, property of an angle bisector of triangle, property of area of similar triangle, the ratio of the intersect made on the transversal by 3 parallel line. 1 2 3 4 5 6 7 पॉइंट आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. त्यामधला आपण पहिला घेणार आहोत रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. ठीक आहे. लेट्स रिकॉल. रिकॉल काय आहे? रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल हा जो चॅप्टर आहे, हा जो पॉइंट टॉपिक आहे आपला, हा टॉपिक ऑलरेडी तुमचा रिकॉल यासाठी करता कारण की तुमचा हा 9व्या वर्गात झालेला आहे. 9व्या वर्गात झालेला आहे. पण त्या 9व्या वर्गामध्ये काय होतं, ओन्ली 1 ट्रायंगलचं होतं. इथं 2 ट्रायंगल आहे. 9व्या वर्गामध्ये फक्त 1 ट्रायंगल होता. थोडा इथं ॲडव्हान्स आहे. तेच रिकॉल करून देण्यात येत आहे की ज्यावेळेस रेशो ऑफ एक ट्रायंगल जो होता त्याचा आपण त्या एका ट्रायंगलचा एरिया ज्यावेळेस फाइंड आउट करत होतो त्यावेळेस कसं करतो, एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आठवते? 9व्या वर्गामध्ये काय होता, एरिया ऑफ 2 ट्रायंगल एवढंच होतं. त्याच्यामध्ये रेशो ऑफ हा एक शब्द एक्स्ट्रा आलेला आहे 10व्या वर्गात. 9व्या वर्गात काय होतं, एरिया ऑफ ट्रायंगल होता. तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हाच इथं पण लागणार आहे, पण थोडा ॲडव्हान्स होणार आहे. तोच आपण समोर बघूया. ठीक आहे. म्हणजे रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल, तर त्याला आपण सॉल्व करून सिम्प्लिफिकेशन करून एक शॉर्ट फॉर्म्युला तयार करणार आहोत. ठीक आहे. लेट्स लर्न रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल. ठीक आहे. लेट्स फाइंड द रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल. आपल्याकडे 2 ट्रायंगल दिलेले आहे, ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR. 2 ट्रायंगल दिलेले आहे. ह्या 2 ट्रायंगलचा आपल्याला रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. इफ एक्झाम्पल, इफ ABC ABC पहिली डायग्राम, पहिला ट्रायंगल. इफ ABC AD इज हाईट BC आहे. ह्या BC जे आहे साईड, या BC साईडचा जे हाईट आहे ते काय आहे, AD आहे. AD हाईट आहे, शेवटी परपेंडिक्युलर आहे. AD परपेंडिक्युलर BC. ठीक आहे. AD परपेंडिक्युलर BC, परंतु ते हाईट पण आहे. परपेंडिक्युलर जो आहे तेच परपेंडिक्युलर असते, तेच हाईट पण असते. ठीक आहे. ऑफ द बेस म्हणजे ABC या ट्रायंगलचा जो बेस आहे त्या बेसचा हाईट आहे AD. ठीक आहे. इन ट्रायंगल, एक मिनिट, हा जो इथं स्क्वेअर दिसत आहे हे स्क्वेअर चुकीचे आहे. इथं ट्रायंगल पाहिजे होते. ठीक आहे. तिथं होऊन गेलं माझ्या हाताने मिस्टेक, पण तिथं काय पाहिजे, ट्रायंगल पाहिजे होतं. इथं स्क्वेअर पाहिजे नाही, असं ट्रायंगल पाहिजे होतं. हा साईन पाहिजे होता तिथं. ठीक आहे. इथं सुद्धा ट्रायंगल पाहिजे. डायग्राम खूप भारी आहे यार माझी, का करता. ठीक आहे. तर दुसरा ट्रायंगल आहे PQR. PS is a height and QR is a base. PS जे आहे ते हाईट आहे आणि QR जो आहे तो बेस आहे. त्याच पद्धतीने इथे पण AD जे आहे ते हाईट आहे आणि BC जो आहे तो बेस आहे. ठीक आहे. समोर ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल, इथं सुद्धा ट्रायंगलचा साईन पाहिजे होता मित्रांनो. आपण आपला चॅप्टर आहे ट्रायंगलचा, तर प्रत्येक ठिकाणी ट्रायंगलच पाहिजे. गलतीने झालेला आहे.
होऊ शकते, त्यासाठी मी माफी मागतो. ठीक आहे. एरिया ए मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल, ब्रॅकेट आहे म्हणजे इंटू आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी म्हणजे हा एरिया ऑफ ट्रायंगल काय, आता आपण बघितला होता एरिया ऑफ ट्रायंगल. तर तुम्ही नव्या वर्गात फॉर्म्युला शिकलाय काय, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तसंच एरिया ऑफ ट्रायंगल इथं ए बी सी आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी 1/2 इंटू बेस इंटू हाईट, बरोबर आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आपण हे दोन ट्रायंगल घेणार आहोत. कशासाठी, ह्या दोन ट्रायंगलचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे रेशिओ. म्हणून हे दोन ट्रायंगल जे आहे ते दोन्ही ट्रायंगल आपण रेशिओमध्ये लिहिले आहे. ठीक आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. इथे मी फॉर्म्युला लिहिला नाही, तो डायरेक्टमध्ये बेस इंटू हाईटवाला लक्षात ठेवा. तर ए बी सीचा जो बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे, तर ए बी सीचा बेस कोण आहे, बी सी. असं कोण म्हणते, हा बघा एक्झाम्पलमध्ये दिला आहे, बी सी इज ए बेस, बेस इंटू हाईट, आणि एडी इज ए हाईट. त्यामुळे बेस इंटू हाईट, बेस आहे बी सी आणि हाईट आहे एडी, म्हणून इंटू एडी इंटू बी सी इंटू एडी. सिमिलरली एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, इथं सुद्धा ट्रायंगल पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तर पी क्यू आरचा बेस कोण आहे, क्यू आर आहे. हा बघा एक्झाम्पलमध्ये सांगायचा, क्यू आर इज ए बेस, तर बेस इंटू हाईट, पी क्यू आरची हाईट कोण आहे, पी एस, पी एस इज द हाईट, म्हणून 1/2 इंटू बेस इंटू हाईट. इट मीन्स क्यू आर इंटू पी एस. ठीक आहे. त्यानंतर हा ॲज इट इज राहील दोन्ही, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, इथे सुद्धा ट्रायंगल पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 1/2 आणि 1/2 हे दोन कट झाले, हे इथून हटणार आहेत. जर आपण या अपॉन म्हणजेच डिव्हिजन असते, हे तुम्हाला कोणा माहितच आहे. अपॉन म्हणजेच डिव्हिजन असते, आणि डिव्हिजनचा एक रूल असा आहे की जर तो डिव्हिजनमध्ये लिहिला आणि डिव्हिजनमध्ये लिहिल्यानंतर जर का ते काटपीट होत असेल, कटत असेल, म्हणजे सिम्प्लिफिकेशन होत असेल, तर तो तसंच डिव्हिजनमध्ये राहत नाही, त्याची सिम्प्लिफिकेशन करावं लागते. जसं 10/5 जर घेतला, इथं 10/5 जर असता तर 10/5 लिहू, सॉरी 10/5 जर असता तर आपण 10/5 लिहूच शकत, असं डिव्हिजनमध्ये रेशिओमध्ये 10/5 आपण लिहूच शकत नाही. हा रूलच आहे गणिताचा. त्याला काय करावं लागलं असतं, सिम्प्लिफिकेशन. 5 1 5, 5 2 10, 1/2, सॉरी 2/1, किंवा त्याला उलट करायचं, गणित चुकणं झालं. सपोज 5/10 जर हा असं रेशो लिहिण्यात आलं असतं, तर हा रेशो 100% पक्का नाही आहे. कारण हे दोघं जे आहेत, हे दोघं सिम्प्लिफाय होत आहे, त्यामुळे रेशोमध्ये किंवा डिव्हिजनमध्ये ते तसेच राहत नाही. 5 1 जा 5, 5 2 जा 10, हे रेशोमध्ये येणार 1/2. यांचे रेशो काय होणार, 1/2 होणार आहे. तर हा असंच लिहिण्यात येणार आहे. जर का इथं असता 10/10, 10/10 जर असता तरी तो सिम्प्लिफाय झाला असता. 10 1 जा 10, 10 1 जा 10, 10 1 जा 10, 10 1 जा 10, डिनॉमिनेटरमध्ये 1 दाखवत नाही, त्यामुळे तो फक्त 1च राहणार आहे. त्याच पद्धतीने इथे सुद्धा 1/2 आणि 1/2 हे दोघं कट होणार आहे, बरोबर आहे. हे दोघं कट झाल्यानंतर, ते दोन्ही नंबर कट झाल्यानंतर बी सी इंटू ए डी क्यू आर इंटू पी एस ॲज इट इज राहील. बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस ॲज इट इज राहील. Hence, the ratio of the area of two triangle is equal to the ratio of the product of their base and corresponding heights. ठीक आहे. हा झाला प्रूफ झाला की एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू बेस इंटू हाईट. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेस 1/, हा एक्झॅक्टली फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही, जो तुम्ही 9 क्लासमध्ये लिहित होत्या. डायरेक्टली लिहू शकता 1/, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाईट बेस अपॉन बेस इंटू हाईट. ठीक आहे. काय अडचण. बेस ऑफ ए ट्रायंगल इज B1 and height is
H1. आपल्याकडे दोन ट्रायंगल आहे, दोन्ही ट्रायंगलला बेस आहे, दोन्ही ट्रायंगलला हाईट आहे. मग म्हणून आपण काय केलं, ट्रायंगल वन जो आहे त्या वन ट्रायंगलचा बेस आहे त्याला आपण 1 मानला, हाईट द्यायचा आहे 1 केली, आणि एरिया ऑफ अदर ट्रायंगल जो आहे दुसरा जो आहे त्याला बेस टू हाईट 2 म्हटलं. बेस 1 हा वन ट्रायंगल झाला, बेस 2 हा अदर ट्रायंगल म्हणजे दुसरा ट्रायंगल झाला. ठीक आहे. तर बेस ऑफ एरिया इज B1 and height is H1. Base of another triangle is base 2 and height 2 is equal to, then the ratio of their area. तर जर आपण त्याला B1 H1 B2 H2 जर मानला, आपण ॲझ्युम केला दोन्ही ट्रायंगलला, तर आपला रेशो ऑफ देअर एरिया काय येते, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. पण हे B1 अपॉन B2 काय तेच आहे, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट, म्हणजे बेस 1 इंटू हाईट 1, बेस 2 इंटू हाईट 2. ठीक आहे. हा वरचा जो आहे 1 नंबरचा ट्रायंगल, खालचा जो आहे तो 2 नंबरचा ट्रायंगल. सपोज ऑफ कंडिशन आर इम्पोज्ड ऑन दिस टू ट्रायंगल, म्हणजे ह्या दोन ट्रायंगल ज्या या दोन ट्रायंगलमध्ये सपोज जर कंडिशन दिली तर काय होईल. कंडिशन नंबर फर्स्ट, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल. जर दोन ट्रायंगल आहे, दोन्ही ट्रायंगलचे जर हाईट जर इक्वल असेल तर, हाईट दोन्ही ट्रायंगलची जे आहे ते दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तर काय होईल, दोन्ही ट्रायंगलची हाईट जर इक्वल असेल तर फक्त आणि फक्त बेसनुसार त्याचा रेशो निघणार. ठीक आहे. जसं ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR. या ट्रायंगल ABC मध्ये हाईट आहे AD, ट्रायंगल PQR मध्ये हाईट आहे PS. ठीक आहे. म्हणून एरिया ऑफ, इथे ट्रायंगल पाहिजे होता यार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये बेस आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा ABCचा बेस आहे BC इंटू हाईट काय, हाईट आहे AD. हाईट किती आहे, हाईट आहे AD. सिमिलरली एरिया ऑफ ट्रायंगल PQRचा बेस आहे PQRचा बेस आहे QR, म्हणून QR केला, QR म्हणजेच बेस इंटू हाईट, आणि हाईट आहे PS. हाईट किती आहे PS. त्यामुळे हाईट म्हणजे सांगायचं असं आहे की इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल, या दोन्ही ट्रायंगलमध्ये जर हाईट इक्वल असेल तर त्याचा रेशो कसं निघेल हे सांगण्याचं इथं या कंडिशननुसार सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे. या कंडिशनमध्ये तर इथं पण हाईट दोन्ही हाईट जर इक्वल असेल तर फक्त बेस भरोश्यावर त्याचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR या दोघांचा रेशो निघेल. का बरं, कारण की बघ ना, तसंच याचा सपोज एरिया ऑफ ट्रायंगल ABC ची हाईट जी आहे ते AD आहे, ते आहे 5 सेंटीमीटर. PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे, याची पण हाईट आहे PS, त्याची पण व्हॅल्यू 5 आहे, 5 सेंटीमीटर. तर 5/5 इज इक्वल टू 1. खतम ना, ते दोघं कटणार आहेत ना. पण दोन्ही कटल्यानंतर काय वाचलं, बेस BC, बेस QR वाचला. बेस इथं 2 होता, इथं 3 होता, म्हणूनच नाही कटला, म्हणूनच ते वाचले. बरोबर. तसंच म्हणून इथं काय केलं, हा H आणि हा H काटला, काय वाचलं, BC/QR वाचलं. तर जर का इफ बोथ ट्रायंगल आर इक्वल, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल, जर का दोन्ही ट्रायंगलची हाईट जर इक्वल असेल तर फक्त बेस भरोश्यावर त्याचा रेशो निघणार. ठीक आहे. PQR BC/QR. ठीक आहे. प्रॉपर्टी काय म्हणते, प्रॉपर्टी, द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल with equal height is equal to the ratio of their corresponding base. Corresponding काय म्हणते, फक्त मॅचिंग प्लेस अँगल साइड इज कॉल्ड करस्पॉन्डिंग. तर ह्या दोघांची जे आहे, दोघांची पण हाईट इक्वल असल्यामुळे हा जो बेस होता, हा बेस आहे करस्पॉन्डिंग, त्याची तो किती लंबा किती छोटा त्याची घेणं देणं ठेवत नाही, त्याला फक्त याची पोझिशन जी आहे तेच त्याची पोझिशन पाहिजे, खतम. तर हाई BC बेस आहे, हाई बेस आहे, दोघांची पोझिशन बेस असल्यामुळे त्याच्या करस्पॉन्डिंग बेसनुसार
त्याचा त्या दोन्ही ट्रायंगलचा रेशो निघणार. हे प्रॉपर्टी सांगत आहे. ठीक आहे. आता बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी हा बी पाहिजे होता मित्रांनो, ए बी सी. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी अँड सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा रेशो काढायचा आहे. आणि दुसरा एरिया ऑफ ट्रायंगल, इथं ट्रायंगल पाहिजे. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी. ठीक आहे. याचा कलर चेंज करून टाकू आपण, तुम्हाला लोकांना चांगल्या पद्धतीने समजेल मग. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी. ठीक आहे. हा जो ट्रायंगल आहे, काय यार कुठच्या कुठे जाते लाईन. हा जो ट्रायंगल आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी, ह्या दोन ट्रायंगलचा आपल्याला रेशो काढायचा. ह्या दोन ट्रायंगलचा रेशो काढण्यासाठी फॉर्म्युला काय म्हणते, 1/2 इंटू हाईट इंटू बेस, 1/2 इंटू हाईट इंटू बेस. 1/2 तर तसं एक कटणारच आहे, कारण की टू ट्रायंगल. जर का आपल्याला म्हटलं असतं एरिया ऑफ ट्रायंगल दे काढून, म्हणजे एकाच ट्रायंगलचा जर एरिया काढायचा असतं तर 1/2 हा इम्पॉर्टंट होता. इथे सुद्धा तो इम्पॉर्टंट आहेच, परंतु तो शेवटी कटणारच आहे. तेच ॲडव्हान्स आपल्याला 10th क्लासमध्ये शिकायचं होतं, तेच आपण केलेलं आहे. ठीक आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू हाईट इंटू बेस. तर ए बी सी ची हाईट कोण आहे, ए बी सी या ट्रायंगलचा बेस कोण आहे, ए बी आहे. का बरं बेस आहे हाच, कारण की हा जो हाईट आहे याची परपेंडिक्युलर गेल्याने यानं जो अँगल बनवला आहे तो अँगल कोणत्या लाईनवर बनवला आहे, ए बी वर बनवलेला आहे. ए बी या लाईनवर बनवलेला आहे. म्हणजे हा जो परपेंडिक्युलर गेला, हा परपेंडिक्युलर कोणावर गेला, ए बी वर गेला. म्हणजे साईड ए बी परपेंडिक्युलर सी डी. त्यामुळे ए बी हा बेस होणार आहे. बरोबर आहे. ज्या लाईनवर तो परपेंडिक्युलर असतो तो बेस, संपला विषय, खतम. ठीक आहे. म्हणजे बेस होणार आहे ए बी इंटू हाईट कोण आहे, सी डी. ए बी सी या ट्रायंगलची हाईट कोण आहे, सी डी आहे, त्यामुळे सी डी. हेच हाईट कशी, अरे बघ ना, हा बेस आहे म्हणजे हा पाया झाला. इथून याची उंची कुठपर्यंत आहे, सी पर्यंतच आहे. कोणाची, ए बी सी या ट्रायंगलची. मग ती हाईट झाली ना, म्हणून सी डी इज ए हाईट. सिमिलरली ए पी बी ह्या ए पी बी ट्रायंगलमध्ये सुद्धा ए बी जो आहे तो बेस आहे. कोणाचा, ए बी इज द बेस ऑफ ट्रायंगल ए पी बी. बरोबर आहे. ए पी बीचा तो बेस आहे ए बी. इंटू हाईट काय आहे, हाईट आहे पी क्यू. ए पी बी या ट्रायंगलची हाईट आहे पी क्यू, त्यामुळे इथे येणार पी क्यू. त्यानंतर हा ए बी आणि हा ए बी कॅन्सल, काय वाचलं, सी डी अपॉन पी क्यू. म्हणजे इथं काय आहे, बेस हा काय आहे, इक्वल आहे. आणि कंडिशन नंबर 2 काय म्हणतात, तेच म्हणतात, इफ द बेस ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल. जर का बेस हा दोन्ही ट्रायंगलचा इक्वल असेल तर ती प्रॉपर्टी काय म्हणत आहे, द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. जर का त्या ट्रायंगलचा बेस जो आहे तो बेस जर का तो इक्वल असेल तर त्याचा जो रेशो निघणार आहे त्या दोन्ही ट्रायंगलचा तो त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटनुसार निघणार. करस्पॉन्डिंग म्हणजेच काय सांगितलं होतं मी, मॅचिंग प्लेस. तर हा जो हाईट आहे, हाय हाईट आहे, हे हाईटच आहे. छोटी मोठी आहे त्याशी काही घेणं देणं नाही करस्पॉन्डिंगला फक्त काय आहे, फक्त त्याची पोझिशन काय आहे, फक्त पोझिशनशी मतलब आहे. ठीक आहे. तरच तो करस्पॉन्डिंग होते. इथपर्यंत समजलं. कंडिशन नंबर 2 झाली. त्यानंतर आपण ॲक्टिव्हिटी बघूया. म्हणजे आतापर्यंत आपण सर्व इंट्रोडक्शन बघितलं आणि फॉर्म्युला पण आपण फाइंड आउट केला की ॲक्च्युली आपण त्याला, म्हणजे फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहीतच होतं 9व्या वर्गात. त्या फॉर्म्युल्याला आपण ॲडव्हान्समध्ये बनवला. 1/2 काढून बेस इंटू हाईट एवढंच ठेवलं. बेस इंटू हाईट ठेवल्यानंतर प्रॉपर्टी बघितल्या. प्रॉपर्टी काय म्हणाली, जर का
जर का त्याच्यामध्ये बेस इक्वल असेल तर हाईटनं रेशो निघणार, हाईट इक्वल असेल तर बेसनं रेशो निघणार. तर आता ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करूया. फिल इन द ब्लँक्सच आहे ते, पण ते सॉल्व्ह करूया. ऍक्टिव्हिटी फिल इन द ब्लँक हे ऑलरेडी दिलेली आहे, फक्त सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. सॉल्व्ह करण्यासाठी इथं जे आहे हे सर्व मल्टिप्लिकेशन आहे. इथं मल्टिप्लिकेशन झालेलं नाही, पण हे सर्व मल्टिप्लिकेशन आहे. इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं पण मल्टिप्लिकेशन आहे. दिसत आहे का तुम्हाला लोकांना की कलर चेंज करू? कलर चेंज करू का? कलर चेंजेस करून टाकतो. इथं पण मल्टिप्लिकेशन आहे, इथं पण मल्टिप्लिकेशन आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर फिल इन द ब्लँक आहे, इथे ऑलरेडी ब्लँक प्रॉपर्टी ऑलरेडी दिलेली आहे, फक्त आपल्याला फिल करायचं. तर हे फिल करण्यासाठी बघा, ट्रँगल ABC हा एक ट्रँगल दिलेला आपल्याला, त्याचं हे फिलिंग द ब्लँक करायचं. आणि दुसरा अजून एक दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, ते आहे ट्रँगल LMN याची आहे. ट्रँगल ABC फिगर नंबर 1.6, एरिया ऑफ ट्रँगल ABC, एरिया ऑफ ट्रँगल ABC, या एरिया ऑफ ट्रँगल ABC जो आहे याला फिल इन द ब्लँक पूर्ण करायसाठी काय करावं लागणार? रेशो काढायचा आहे. तर काय? बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. तर ABC या ट्रँगलचा बेस कोण आहे? ट्रँगल एरिया ऑफ ट्रँगल ABC या ट्रँगलचा बेस आहे BC. कोण आहे? BC. कशावरून? त्याची जी हाईट आहे, जो हाईट आहे परपेंडिक्युलर आहे, ती लाईन जी आहे ती जे परपेंडिक्युलर आहे ती BC वर आली. कशावर आलेली आहे? BC वर आलेली आहे. BC वर तो परपेंडिक्युलर आला म्हणून BC हाईट, BC बेस खतम. एवढं लक्षात ठेवायचं. हे डायग्राम जर हेकडे तिकडे असती, जर हे डायग्राम अशी असती, अशी उभी असती आणि असं जर अशी असती, म्हटलं असतं काय या ट्रँगलचा बेस कोण आहे सांगा, तर कन्फ्युजन आला असता. साला ये क्या गडबड हो गया, हा तर बेस नाही, पण नाही हा बेस नाही. शेवटी तो बेस राहू शकते, तो ट्रँगल जिथं उभा असेल तो बेस, विषय खतम आहे. परंतु हा परपेंडिक्युलर या लाईनवर गेला आणि इथं अँगल यानं 90 डिग्रीचा अँगल बनवला. परपेंडिक्युलर नेहमी 90 डिग्रीचा अँगल बनवते, इथं 90 डिग्रीचा अँगल बनवला म्हणजे हा बेस झाला त्याचा, विषय खतम. ठीक आहे. म्हणून ट्रँगल ABCचा बेस आहे BC. कोण आहे? BC. ट्रँगल ABCचा बेस आहे BC, इथं BC येणार. त्यानंतर बेस इंटू हाईट, त्याची हाईट कोण होणार आहे? AR आहे. हा AR काय होणार आहे? त्याची हाईट AR इज इक्वल टू त्याची हाईट. ठीक आहे. त्यानंतर हे फिल इन द ब्लँक, समोरचा फिल इन द ब्लँक जो आहे हा आधी पूर्ण दिल्याशिवाय सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर एरिया ऑफ ट्रँगलच्या, मग इथे ट्रँगल नाही, इथं ट्रँगल पाहिजे होतं. हे मी स्क्रीनशॉट घेतलेली आहे, तुमच्या बुकामध्येच ही ऍक्टिव्हिटी आहे ऑलरेडी, चेक करा. पेज नंबर 2 मध्ये असेल शायद, पेज नंबर 2 मधला हा पेज आहे. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रँगल APQ, एरिया ऑफ ट्रँगल. आता मी कलर चेंज करतो, आपलं दुसऱ्या याच्या आपण बघत आहोत. एरिया ऑफ ट्रँगल APQ, एरिया ऑफ ट्रँगल APQ, एरिया ऑफ ट्रँगल APQ. ह्या ट्रँगलची आता आपण गोष्ट काढतो, याची आपल्याला या ट्रँगलचा रेशो काढायचा, या ट्रँगलचा रेशो काढायचा APQ. तर APQचा रेशो काढण्यासाठी APQचा बेस कोण आहे? त्यांना सुद्धा परपेंडिक्युलर दिला इथं, त्यामुळे याचा बेस होणार आहे PQ. काय होणार आहे? PQ. चला हा कलर दिसत नाही यार, थांबून जा, हा कलर काही बरोबर वाटत नाही ब्लॅक वाला घेऊन. तर याचं काय होणार आहे? याचा बेस होणार आहे PQ. बरोबर आहे. याचा बेस होणार आहे PQ आणि याची हाईट काय होणार आहे? हाईट तेच आहे AR. त्याची हाईट काय राहणार आहे? AR इज द हाईट ऑफ एरिया ऑफ ट्रँगल APQ. ठीक आहे. त्यानंतर AR, तर याच्यामध्ये बघा AR अपॉन AR इज इक्वल टू कॅन्सल होते ना, AR अपॉन AR खतम. विषय काय याचा विषय मोकळा झाला. आता याचं काही घेणं देणं नाही. काय वाचलं? BC, या डब्यात येईन BC. अबे मी BC म्हणत आहे बरं, BC.
बीसीचं नाही, बीसी अपॉन पी क्यू, पीसी अपॉन BC upon PQ is a answer. It means is a ratio of area of triangle ABC upon area of triangle APQ. Area of triangle ABC and area of triangle APQ चा रेशिओ काय आहे? BC upon PQ. जर का यांचा नंबर ऑलरेडी नंबर असते, व्हॅल्यू असते, सपोज हा असता 5 आणि हा असता 10 किंवा 6 अपॉन 12 घ्या, काही घ्या, काही फरक नाही पडत असता, तर 5 वन जा 5, 5 टू जा 10, याचा रेशो असता 1/2. 1/2 म्हणजेच काय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आहे त्याच्याकडे क्वांटिटी आहे 1 आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQ एपीक्यू जो आहे त्याच्याकडे क्वांटिटी जास्त आहे 2. रेशोचा अर्थ हाच आहे की क्वांटिटी कोणाकडे किती आहे, माल कोणता माल कोणाकडे जास्त आहे हे सांगण्याचं काम हे रेशोचं असते. इथपर्यंत समजलं का? मला दम आला बोलू खतम, काय प्रॉब्लेम नाही. समजलं? जर व्हॅल्यू असतील तर हा एक महत्वाची गोष्ट, जर का रेशो मध्ये काही पण असो 5/10, 6/12 किंवा 12/6, काय पण तर तो सिम्प्लिफाय जर होत असेल तर सिम्प्लिफाय होते. म्हणजेच काय ते सम नंबर, इव्हन नंबर असं असतं ना, ऑड नंबर एक्स्ट्रा जर ते सिम्प्लिफाय होत असेल, प्रॉपर्टी लागत असेल तर त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतरच जो आन्सर येते तो त्याचा रेशो असते. आता 5/10 लिहिला, 5/10 रेशो राहू शकणार नाही, कधीच नाही. त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर 1/2 हाच त्याचा रेशो आहे. ठीक आहे. 6/2 घेतला असता किंवा 6/2 जर घेतला तर 6 2 1 2 2 3 6 2/1 याचा रेशो राहिला असता, किंवा 6/12 घेतला असता तर 6 1 6 6 2 12 1/2 याचा रेशो राहिला असता. 5/50 घेतला असता तर 5/50 घेतला असता तर 5 1 5 5 3 50 1/3 याचा रेशो असता. म्हणजे सांगायचं काय, पुष्कळ सारे मुलं याच्यामध्ये कन्फ्युजन होतात, ते गणित सॉल्व्ह करत येतात, इथे येऊन थांबून जातात आणि त्यांना असं वाटतं की झालं आता काही, म्हणजे उत्तर आपलं संपला असं त्यांना वाटते, पण असं राहत नाही. लक्षात ठेवायचं, डिव्हिजन मध्ये, अपॉन मध्ये, रेशो मध्ये, डिव्हिजन मध्ये जर काही येत असेल, जोपर्यंत तो सिम्प्लिफाय होते, जोपर्यंत त्याला प्रॉपर्टी लागते, तोपर्यंत त्याचा तो ओरिजिनल आन्सर नसतो. ठीक आहे. हा, जर का सपोज 3/2 आला आन्सर, आता काय कटपीट होत आहे का नाही, प्रॉपर्टी लागते का नाही, चुलत गेलं काम ना, तो शेवटचा उत्तर. मग आता हा उत्तर बरोबर आहे का, टेन्शन नाही घ्यायचं, प्रॉपर्टी लागत नाही ना, संपला. आता काही मुलं म्हणतात यार चला हा कटाचा संघ कशा ना, कटाचा संघ कारण की आन्सर जो असतो तो कटकुट केल्यानंतर जो येते तो आन्सर असते. इथं कटत आहे कटाचा का, प्रॉपर्टी लागतच नाही तर तू टेन्शन घेतीस कशाला की कटणार की नाही कटणार. प्रॉपर्टी लागत असेल तर ठीक, नसेल लागत तर तोच उत्तर, विषय संपला. त्याच्यानंतर ट्रँगल LMN, ट्रँगल LMN, ट्रँगल LMN याची फिल इन द ब्लँक, याचा रेशो, एरिया ऑफ ट्रँगलचा रेशो काढायचा, याची रेशो काढत असताना ट्रँगल LMN हा दिला, ट्रँगल LMN. दुसरा ट्रँगल दिलाय DMN, दुसरा ट्रँगल दिला DLM. थांबा कलर चेंज करून घेतो थोडासा. दुसरा ट्रँगल जो दिलाय तो दिलाय DLM N, हा ट्रँगल दिला. हा ट्रँगल दिल्यानंतर याचा तो म्हणते का याचा रेशो काढून दे, त्याला नेट लागला, तो आपला रिकामा समजते, तो आपल्याला विचारता की याचा रेशो काढून दे. याचा रेशो काढण्यासाठी काय करावं लागेल, तोच बेस इंटू हाईट. तर LMN या ट्रँगलचा बेस इंटू हाईट, तर बेस कोणता आहे हाईट कोणता तो फाइंड आउट करायचा आधी. LMN याचा परपेंडिक्युलर आहे LP, कोण आहे LP, याचा परपेंडिक्युलर LP आहे, त्यामुळे हा जो LP आहे हा परपेंडिक्युलर आहे MN चा, हा परपेंडिक्युलर MN चा, याचा अर्थ LM चा बेस झाला MN, LMN चा बेस झाला MN, यार MN, हा MN काय झाला, बेस झाला. मग त्याची हाईट कोण आहे LP, परपेंडिक्युलर जो आहे त्या ट्रँगलचा ते त्याची हाईट, विषय खतम. लक्षात राहील का. LP काय झाला त्याचा
हाईट झाला ते एल पी. एल पी हाईट झाल्यानंतर दुसरा डी एम एन. डी एम एनचा बेस कोण आहे? डी एम एनचा बेस आहे, त्याचा परपेंडिक्युलर आला आहे एम एन वर, त्याचा बेस होणार आहे एम एन. त्याचा बेस होणार आहे एम एम एन. एम एन हा याचा बेस होणार आहे आणि त्याची हाईट कोण आहे? हा परपेंडिक्युलर आहे डी क्यू. हे डी क्यू जो आहे तो डी क्यू हा परपेंडिक्युलर म्हणजे ती हाईट झाली डी क्यू. डी क्यू डी क्यू हाईट झाली तर त्याच्यानंतर एम एन कॅन्सल पाहिजेच ना आपल्याला. हे असे नखरे डुप्लिकेट आपल्याला जमतच नाही. एल एम कॅन्सल, त्यामुळे काय वाचलं? एल पी आणि डी क्यू. एल पी अँड डी क्यू. त्यामुळे एल पी आणि डी क्यू वाचलं. एल पी अँड डी क्यू. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन आणि एरिया ऑफ ट्रायंगल डी एम एन याचा रेशो काय आहे? एम पी अपॉन डी क्यू इज आन्सर. विषय खतम. जर व्हॅल्यू असते तर व्हॅल्यू पुट केली असते. व्हॅल्यू पुट केल्यावर सिम्प्लिफाय झाल्यानंतर जो आन्सर आहे तोच. सिमिलर हा वाला पण आहे, पण हा क्वेश्चन नंबर 3 जो आहे हा तुम्ही सॉल्व करून कमेंट बॉक्समध्ये करा. ठीक आहे, माझा तोंड दुखला म्हणून. नेक्स्ट, आणि व्हिडिओ पण पुष्कळ लंबा झाला. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे ऑलरेडी सॉल्व झालेला आहे. हा ऑलरेडी सॉल्व झालेला आहे म्हणून पटापट मी समजवतो, लक्ष द्या फक्त काळजीपूर्वक. ऑलरेडी सॉल्व आहे हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आहे, हे डायग्राम आहे. हे डायग्राम आहे, हा क्वेश्चन आहे. इथं दिलेलं ऑलरेडी इन जॉईनिंग फिगर. हे जॉईनिंग फिगर आहे. जॉईनिंग फिगर मधूनच दोन ट्रँगल फाइंड आउट केले. दोन ट्रँगल त्यांनी काढलेले आहे. त्या दोन ट्रँगल मध्ये ए ई जे आहे ते ए ई हे साईन पाय अजून गडबड. हे जे साईन आहे हे परपेंडिक्युलरची साईन आहे. ठीक आहे, हा परपेंडिक्युलरचा साईन असा असतो. एक लंबी दंडी असते आणि एक आडवी दंडी असते. असा परपेंडिक्युलरचा साईन असतो. तर ए ई परपेंडिक्युलर सेगमेंट बी सी. ए ई जो आहे हा ए ई हा परपेंडिक्युलर आहे सेगमेंट बी सी. जो परपेंडिक्युलर आहे समजायचं ते हाईट आहे. विषय खतम आहे. आणि ज्या लाईनवर ते परपेंडिक्युलर आला तो बेस आहे. विषय खतम आहे. ठीक आहे, म्हणजे हा ए ई हा परपेंडिक्युलर म्हणजे हाईट आहे, हा बीसी वर आला म्हणजे बीसी बेस झाला. विषय खतम. त्याचनुसार हा सुद्धा परपेंडिक्युलर आहे रे. इथे सुद्धा डी एफ हा डी एफ काय परपेंडिक्युलर आहे. हा जो डी एफ आहे हा डी एफ परपेंडिक्युलर आहे कोणाचा? लाईन बी सीच्या. लाईन बी सी हे जे लाईन आहे बी आणि सी, या बी सी लाईनचा हा परपेंडिक्युलर आहे डी एफ. कोण आहे? हा डी एफ. म्हणजे दोन ट्रँगल आहे इथं. त्या दोन्ही ट्रँगलचे जे परपेंडिक्युलर आहे ते दोन्ही ट्रँगलचे परपेंडिक्युलर बीसी वर आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ बीसी हा इक्वल आहे. तर आपल्याला याची हाईट काढायची आहे. एबीसी आणि डीबीसी याची हाईट काढायची. तर दोघांचाही बेस ऑलरेडी इक्वल असल्यामुळे तो बेस तर कटणारच आहे. अशी कंडिशन ही प्रॉपर्टी पण म्हणतेच आपली. आणि तो असंही रूल ऑफ मॅथमॅटिक्स नुसार तो सिम्प्लिफाय म्हणजे कटतेच. त्यामुळे काय वाचणार होतं मग? हाईट वाचणार होती फक्त. प्रॉपर्टी म्हणते आपली. कंडिशन मग दाखवलं होतं, व्हिडिओ मागे जाऊन बघा. ते कंडिशन म्हणते. म्हणून याला शॉर्टकट लिहिलं डोंबड्यानं. का लिहिलं? नाहीतरी बीसी कटणार आहे, नाहीतरी बीसी कटणार आहे. म्हणून प्रॉपर्टी पण म्हणत होती जर का बेस इक्वल असेल तर त्याच्या रेशो त्याच्या हाईटनं काढायचं. म्हणून यानं ए ई हाईट घेतली अपॉन डी एफ हाईट घेतली, झाला म्हणते रेशो त्याचा, संपला. बेस आर इक्वल हेन्स दे आर प्रोपोर्शनल टू हाईट. त्याचा बेस इक्वल असल्यामुळे त्याच्या हाईट प्रोपोर्शनल ऑफ हाईटनं त्याचा रेशो फाइंड आउट केलेला आहे. पण गोष्ट अशी काय व्हॅल्यू दिली आहे, ए ई आहे 4 आणि डी एफ आहे 6. तर ए ई आहे 4 आणि डी एफ आहे 6. व्हॅल्यू पुट केली. ठीक आहे, मी आता सांगितलं होतं जर सिम्प्लिफाय होत असेल तर त्याचा आन्सर सिम्प्लिफाय झाल्यावरच होईल. त्यामुळे याला 2 ची प्रॉपर्टी लागत होती. 2 जा 4 म्हणून इथं 2 आला आणि 2 3 जा 6 म्हणून इथं 3 आला. हा झाला त्याचा आन्सर. रेशोमध्ये जो कोणता नंबर आला त्या नंबरला जर का प्रॉपर्टी लागत असेल तर त्याचा आन्सर सिम्प्लिफाय झाल्यानंतरच येणार, अन्यथा येणार नाही. व्हिडिओ पुष्कळ लंबा झालेला आहे, मला सुद्धा दम आलेला आहे. चला तर काळजीपूर्वक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटसुद्धा करा आणि मित्रमैत्रिणीला शेअरसुद्धा करा. माझे सबस्क्राईब अजूनपर्यंत जास्त झालेले नाही, माझे सुद्धा सबस्क्राईब वाढावे.
आणि सबस्क्राईब फक्त वाढावेच नाही तर लोकांपर्यंत माझा व्हिडिओ जाऊन त्यांना सुद्धा हे गणित मॅथमॅटिक्स इझी व्हावं, समजावं, यासाठी माझे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मी तुमचाच भाऊ आहे, मी काही पराया नाही आहे. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर. आय लव्ह माय कंट्री. नमस्कार.